विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राघवेंद्र मानकर यांनी त्यांना जी शासकीय गाडी मिळते तर ही गाडी नाकारलेली आहे आणि यावरचे जे पैसे येतात तर ते पैसे त्यांनी चांगल्या कामासाठी लागावेत अशी मागणी केलेली आहे। काय नेमकं आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तुम्ही सरकारी गाडी खरं तर नाकारलेली आहे। याआधी सुद्धा तुम्ही जेव्हा सेवक म्हणून निवडून आलात तेव्हा पण तुम्ही तुमची जी सॅलरी आहे तर ती सुद्धा वैद्यकीय याच्यासाठी दिलेली आहे। काय नेमका आत्ताच्या ह्याच्यामध्ये नेमकं काय तुमची भूमिका होती हा निर्णय घेण्यामागची? नाही, खरं तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की जेव्हा नगरसेवक म्हणून आमची या ठिकाणी निवड झाली आणि महानगरपालिकेचा पहिला दिवस होता, तर त्या दिवशीच माझं जे मानधन जे आहे हे महापौर निधीमध्ये वैद्यकीय रुग्णांसाठी वगैरे वर्गीकरण करावं अशी मी विनंती केली होती। आणि जे निवडणूक व्हायच्या आधीच मी असा संकल्प केला होता की जे नागरिकांच्या माध्यमातून, नागरिकांच्या करातून जे हे सगळे पैसे जमा होतात आणि त्या माध्यमातून ज्या नगरसेवकांना, सभासदांना सुविधा मिळतात, तर ह्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा घ्यायच्या नाही असं मी तेव्हाच ठरवलं होतं। आणि आत्ता परत एकदा मला प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली। कालच माझी या ठिकाणी नियुक्ती झाली। तर ह्या ज्या सुविधा आहेत, मला जी गाडी मिळाली होती किंवा मला जे स्टाफ असेल, ड्रायव्हर असेल, इंधन असेल, हे सगळे जे ह्या सगळ्याच्या ह्याच्यातून जे मला मानधन मिळेल किंवा जे काही त्याच्यातून पैसे जमा होतील, हे समाज विकासच्या माध्यमातून जे गरजू विद्यार्थी आहेत, जे विविध घटक आहेत, त्यांना खूप शिक्षणासाठी त्यांना शैक्षणिक मदतीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। त्यासाठी मी जे काही मला जे मानधन मिळेल किंवा ह्याच्यातून जो काय मला बेनिफिट जे असतात, जे काय मिळतील ते पूर्णपणे विद्यार्थ्यांसाठी उपयोगी व्हावे असं मी काल विनंती केलेली आहे। पण खरं तर आपण बघितलं तर राजकारणामध्ये अनेकदा पद, प्रतिष्ठा आणि ह्या गाडी वगैरेवरून ओळखली जाते, पण असं असताना सुद्धा तुम्ही तुमची ही गाडी जी आहे तर ती नाकारलेली आहे। कुठेतरी दडपण आलं नाही मनामध्ये की अनेक लोक याच्यासाठी हे करतात आणि तुम्हाला जर ते मिळालं तर तुम्ही ते विद्यार्थ्यांसाठी हे करताय? नाही, खरं तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी अनेक वर्षापासून काम करतोय आणि भारतीय जनता पक्षाचा जो प्रत्येक जो कार्यकर्ता आहे तो हा 24/7 काम करतो आम्ही। आणि ही जी आहे ओळख जी होते आपली, ही मला तरी वैयक्तिक असं वाटतं की आपली ओळख जी आहे की कुठल्या गाडीमुळे किंवा गाडीच्या पुढे जे नाव आपलं असतं किंवा जे पद असतं त्याच्यामुळे ओळख नसते। आपली जी ओळख होते आपल्या कामामुळे होत असते। आणि एक काम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि जे काय कामाच्या माध्यमातून जे काय मला ह्या प्रभागातल्या नागरिकांनी जी संधी दिली मला सेवा करायची, त्यांची खूप चांगल्या पद्धतीने ही कामातूनच मी माझी ओळख निर्माण करेल असं मला वाटतं की त्यामुळे कुठल्याही प्रकारची गाडी किंवा ह्याची मला तरी आवश्यकता वाटत नाही। नक्की। आता एका 4 चाकी वाहनावर साधारण वर्षाला किती खर्च येतो, म्हणजे अंदाजे, तसं तर ते किलोमीटरवर वगैरे डिपेंड असतं, पण साधारण किती वर्षाला याच्यावर खर्च होतो आणि किती निधी अशा विद्यार्थ्यांसाठी वापरला जाईल? नाही, खरं तर मी कालच त्याची माहिती मी काल मागवली प्रशासनाकडून की कशा पद्धतीने त्याचा खर्च होतो किंवा आपण वापर पण किती करतो त्याचा, ड्रायव्हरचा पगार असेल किंवा अजून काय काय त्याचे बेनिफिट्स असतात। तर त्याची मी माहिती खरं तर मागवलेली आहे। मला पण ती येईल, ती आल्यावर साधारण मला वाटतं 20-25 हजार रुपये दर महिन्याला त्याचा खर्च होत असेल असं अंदाजे वाटतंय मला। जास्त होऊ शकतो, कमी पण होऊ शकतो, पण अंदाजे असं मला वाटतं की तेवढा खर्च असेल साधारण त्याचा। यासोबतच साधारण आपण बघितलं तर ही गाडी आता तुम्ही नाकारलेली आहे, त्यामुळे आता तुमचं जे काम असणार आहे तर ते कामामध्ये काही कुठे तुम्हाला वेळ कमी पडेल का, कुठे पोहोचायचं असेल तर, किंवा गाडी नसल्यामुळे मग आता तुम्ही कसे प्रवास करणार आहात आणि कसं काम करणार आहात? नाही, गाडी नसल्यामुळे कुठलंही म्हणजे माझं काम अडकेल किंवा वेळ कमी पडेल असं मला तरी नाही वाटत। कारण की टू व्हीलरवरच जास्तीत जास्त मी जे काय कामासाठी असेल, कार्यक्रम असतील तिथे मी जास्त अधिक लवकर पोहोचू शकतो। आणि वॉर्ड ऑफिस तर आमचं जे वॉर्ड ऑफिस आहे हे माझ्या घराच्या शेजारीच आहे, तर इथं तर मी म्हणजे रोज चालत पण येऊ शकतो। त्यामुळे
आणि गाडी म्हणजे गाडीमुळे माझं कुठलं काम अडकून राहील किंवा कामामध्ये वेळ होईल मला जायला कुठे पोचायला किंवा असं कुठल्या पद्धतीचं मला तरी नाही वाटत. पण उलट अधिक गाडी नसल्यामुळे माझं अधिक जास्त स्पीडने माझं काम होईल असं मला वाटतं. नक्की. आता तुम्ही जो हे केला निर्णय घेतला तर त्यामुळे खरं तर सगळीकडेच तुमचं कौतुक होत आहे. इतरही लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांना सुद्धा असा काही तुम्ही संदेश द्याल का की असा अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी काही करता येईल किंवा त्यांना काय संदेश द्याल? नाही, प्रत्येक प्रभागामध्ये किंवा भौगोलिकदृष्ट्या असेल किंवा वैयक्तिक असेल प्रत्येकाचं विचार करायचं म्हणजे ते वैयक्तिक विषय असतो तो. माझा जो विचार आहे तो मी कसं काय प्रॅक्टिकली आपण इम्प्लिमेंट करू शकतो मी त्यामुळे ती गाडी मी नाकारलेली आहे. आणि भौगोलिकदृष्ट्या असेल कारण की काही गाडीची आवश्यकता पण त्या ठिकाणी लागते कारण की काही प्रभाग असे आहेत की खूप लांब लांब त्या ठिकाणी फिरायला लागतं. काही प्रभाग खूप मोठ्या रेडियसमध्ये आपल्याला फिरायला लागतं तर तिथं काही जणांना ती गाडी लागू पण शकते. त्यामुळे तसं काही विषय नाही. पण मला जे वाटलं किंवा माझा आधीपासून जो संकल्प होता तो मी प्रत्यक्षात आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. यामध्ये खरं तर इतरांकडून तर कौतुक होतच आहे पण विश्रामबाग वाडाचे जे परिसर आहे तर या परिसरातल्या नागरिकांनी नेमकं तुमचं या निर्णयाचं स्वागत कसं केलं, त्यांच्याकडून कसं कौतुक झालंय असं त्याचं? नाही, नागरिकांनी तर 100% म्हणजे खूप नागरिकांचे फोन पण आले सोशल मीडियाच्या माध्यमातून. माझं जे सोशल मीडियाचं पेज आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कमेंट्स त्या ठिकाणी नागरिकांनी केलेल्या आहेत. मला मेसेजमधून व्हॉट्सअपमधून संपर्क अनेक नागरिकांनी केलेला आहे आणि खूप चांगलं त्यांनी म्हणजे कौतुक असेल किंवा कौतुकाची थाप ही चांगल्या पद्धतीने एक मला त्याच्यामुळे नक्कीच काम करायची ऊर्जा अजून माझी वाढेल आणि गाडीपेक्षा माझ्या कामाचा स्पीड अधिक त्यांच्या आशीर्वादामुळे वाढेल असं मला नक्कीच वाटतंय. नक्की, धन्यवाद. तर आपण पाहिलं की करदात्यांचा जो कररूपी पैसा पालिकेला मिळतो तर त्याचा विचार करून त्याचा कसा व्यवस्थित वापर करता येईल आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कुठेतरी आपल्याकडून काहीतरी करता येईल यासाठी यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता सर्वच स्तरातून त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.